हाय हॅलो नमस्कार. जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मी घरातलं काम आवरून वावरामध्ये गेले होते. तर त्यानंतर आम्ही बरंचसं काम जे आहे ते वावरामध्ये काल केलं, कारण आता पाऊस पडला आहे आणि पेरणी लोकांची शेतातले कामं सुरू झाले. तर मग आम्ही ही टमाटे लावण्याची तयारी सुरू केली आहे. तर बोध वगैरे पाडले होते ट्रॅक्टरनीच, पण आता ते सवण करणं, त्याच्यावर नळी आथरणं, पेपर आथरणं, हे सगळे कामं आता सुरू केले आहेत आम्ही. तर इथे ना बोध पाडून गेला होता ट्रॅक्टरवाला, आणि इथे ना आता बोध सवण करत होतो, नळ्या पसरायच्या होत्या. तर इथे सासूबाई ना त्या नळ्या अटकावण्यासाठी छोटे छोटे लाकडांचे तुकडे करत होते, म्हणजे नळ्या त्यांना व्यवस्थित पॅक बांधता येतील अशा करून. तर इथे ना मिस्टर आणि मी बोध सवण करत होते, आणि बापू आणि ज्ञानेश्वरी नळ्या पसरून घेत होते लगेच. तर त्यानंतर दुसरीकडे मग थोड्या वेळ आई एकट्याचे ना खत पसरत होते, पण थोड्या वेळाने ताई आल्या होत्या. मग आम्ही सगळ्यांनी मिळून हे सगळे कामं पटापट आवरून घेतले, कारण 4-5 वाजले होते आणि संध्याकाळचा टाईम होत होता. आणि म्हणजे आज तर काही झालं नाही ते. आता म्हणजे उद्या पण करणार आहे, कारण की पेपर आणलेला नव्हता आणि अजून नळ्यांची चेकिंग करावं लागेल, म्हणजे कुठं नळी फुटली का काय. तर त्याच्यामुळं मग अगोदर नळ्या पसरवून घेणार होतो आणि त्यानंतर मग पेपर पसरवणार होतो. फोन आला. हेच दाखवायचं फक्त. तर हाय फ्रेंड्स, तर आज आहे ना मी काही वावरात गेले नाही, म्हणजे कारण की अजून आहे ना काही करायचंच नाही, पेपर वगैरे आणला नाही वावरातला, त्याच्यामुळं मग घरीच आहे. आणि बसले बसले मी मेहंदी पण काढली आहे बघा, मी पुढून अशी काढली. मला मेहंदी येत नाही, पण मग तरी पण काहीतरी काढली. आणि लग्नाला पण जायचं आहे, 2 लग्न आहे, तर त्याच्यामुळे म्हटलं दोन्ही लग्नांसाठी मेहंदी होऊन जाईल. तर आता आहे ना मला केस कट करायचे, खूप दिवसापासून माझं चालू होतं केस कापायचे, पण मिस्टरांना अजिबात आवडत नाही मी केस कापलेलं. तर पण तरी पण मला कापायचे खूप पातळ झाले, आणि त्याच्यामुळं खाली इतकी शेंडी राहते, त्याच्यामुळं म्हटलं कट करू. आणि घरच्या घरीच करणार आहे, म्हणजे कळणार नाही, आणि जास्त करून माझे केस बांधलेले राहते, त्याच्यामुळं काही समजून नाही यायचं त्यांना. तर त्याच्यामुळं मी आज आहे ना केस कट करणार आहे घरच्या घरी. तर चला तुमच्यासोबत पण शेअर करते कसं होतं कसं नाही. चांगले कापले तर बरं. आता आहे ना सगळ्यात आधी ना एक पार्टिशन करून घेऊ.
आहे ना केस वगैरे ते कापून झाले आणि बांधून घेतले पटकन, म्हणजे कळणार नाही. आणि व्हिडिओ राहिला. व्हिडिओ आता तुम्ही म्हणशील व्हिडिओ पाहिलं कळायचं नाही का, कारण मिस्टर काय माझी व्हिडिओ पाहते नाही आणि पाहिले बी तर स्टार्टिंग 1-2 मिनटाची आणि त्यानंतर काही पाहते नाही, त्याच्यामुळं मग काही विषयच नाही कळायचा. आणि हे बघा मेहंदी धुतली मी, तर कशी रंगली छान, म्हणजे आत्ताच धुतली, त्याच्यामुळं जास्त 1 तास अर्धा 1 तास ठेवली होती आणि लगेच धुवून टाकली. तर आणि ना आता अचानकच पाऊस यायला लागला आहे, तर दाखवते तुम्हाला बाहेरचा सीन मी. तर धुणं वगैरे काढून आणलं आणि आता दाखवते बाहेरचं वातावरण. जायचं आहे पलंगावर, म्हणजे मग इथून खिडकीतून त्याला पाऊस पाहता येईल. इथून दरवाज्यातून पाय जाय, दरवाज्यातून पाय, तर तुम्हाला पाऊस दाखवते. आता आवाज तर येतच असेल तुम्हाला, पण हे बघा थोडं थोडं वल्ल व्हायला लागलं आहे. रस्त्यावर दिसत असेल, एवढं नाही कळायचं लवकर. तर आता काय माहिती किती येतो किती नाही, पण बऱ्यापैकी पडायला लागला आहे. हां पाऊस ना. चला आजचा व्लॉग एवढाच होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया उद्याच्या एक नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.